हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। TV9 मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2024 मधील सर्वात मोठी महामुलाखत। संपादक उमेश कुमावतांचे मोदींना सवाल। उद्धव ठाकरे पवारांवर नेमकं काय बोलले मोदी? TV9 वर आज रात्री 8 वाजता संपूर्ण मुलाखत। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भाऊ। मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना मोदींकडून उजाळा। पहा रात्री 8 वाजता मोदींची महामुलाखत फक्त TV9 मराठीवर। बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणारे कफन चोर, तुमच्या घोटाळ्याची मालिका मी काढणार। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मोदी सरकार नाही गजनी सरकार। 2014ला काय बोलले ते 2019ला आठवत नाही। 2019ला काय बोलले ते 24ला आठवत नाही। नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील। इचलकरंजीतील सभेतून ठाकरेंचा घणाघात। शरद पवारांकडून मोदींच्या भाषणाची नक्कल। स्थानिक मुद्द्यांवरून भाषण सुरू करणं ही मोदींची स्टाईल। नकल करत शरद पवारांची मोदींवर टीका। धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही। मोदींनी जरी धर्माच्या नावावर आरक्षण दिलं तर संघर्ष करू। शरद पवारांचं मोदींना उत्तर। मोदी आमच्या शिवसेनेला नकली म्हणून सुप्रीम कोर्टावर दबाव टाकताय। उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप। सुप्रीम कोर्टानं दडपण आणणाऱ्या महाशयांना वेळेत आवरावं, ठाकरेंचा सल्ला। खुर्चीसाठी उद्धवची काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार। बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? मुंबईतील मेळाव्यातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। संभाजीराजेंबाबत चुकीचं वागलो असेल तर जाहीर माफी मागतो। कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर निवडणुकीमध्ये दगाफटका झाला असता तर कुणाच्या माथी पाप आलं असतं? ठाकरेंचा सवाल। 4 वेळा मुख्यमंत्री 3 वेळा खासदार तरी भोर वेल्ल्याचा विकास नाही। अजित पवारांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिंदे गटात गेलेल्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची एका दिवसात घरवापसी। वैयक्तिक कामासाठी गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रवेश करून घेतला। माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा दावा। महायुतीचे नाशिक दिंडोरीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसे, भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीमध्ये नाराजी नाट्य। भाजपकडून नाशिकसाठी इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज तर शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी अमोल कीर्तीकर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी आज महाविकास आघाडीची सभा। शरद पवार, उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या 3 सभा। संध्याकाळी 7 वाजता माळेगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार। किरण सामंत विधानसभा निवडणूक लढवणार। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांची माहिती। जीएसटी संकलनाचा एप्रिल महिन्यामध्ये विक्रम। प्रथमच ओलांडला 2 लाख कोटींचा आकडा। एप्रिल 2024 मध्ये जीएसटीमधून विक्रमी 2,10,000 कोटी रुपये जमा। देशात एप्रिलमध्ये पेट्रोलचा वापर 12.3% वाढला तर डिझेलच्या विक्रीमध्ये घट। आजपासून 29 मे पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। उड्डाणपुलाच्या कामासाठी 29 मे पर्यंत मेगा ब्लॉक। गोव्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।